नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्राच्या राजकारणातील एक वेगळं व्यक्तिमत्व अजित पवार. अजित पवार यांच्या आयुष्यात 6 हा आकडा वारंवार आला आणि तो केवळ आकडा न राहता एक योगायोग, एक चर्चा आणि एक आठवण बनून गेला. अजित पवार यांनी महाराष्ट्राचे 6 वेळा उपमुख्यमंत्रीपद भूषवले. हा महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठा आणि दुर्मिळ विक्रम मानला जातो. वेगवेगळ्या सरकारमध्ये, वेगवेगळ्या राजकीय परिस्थितीत, पण प्रत्येक वेळी त्यांनी राज्याच्या सत्तेच्या केंद्रस्थानी काम केलं. उपमुख्यमंत्री पदाची 6 वेळा त्यांनी शपथ घेतली. प्रत्येक शपथविधी राजकीय उलथापालथ, सत्ता बदल आणि मोठ्या निर्णयाचा साक्षीदार ठरला. अजित पवार मुख्यमंत्री कधी झाले नाहीत, पण तरीही 6 वेळा उपमुख्यमंत्रीपद म्हणून राज्य चालवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. यामुळेच त्यांचं राजकीय वजन सदैव चर्चेत राहिलं. लोकांमध्ये सर्वाधिक चर्चा झाली ती त्यांच्या वयाबद्दल. अजित पवार यांचं वय होतं 66 वर्षे 6 महिने आणि 6 दिवस. हा योगायोग ऐकून अनेक लोक थक्क झाले. नियतीनेही जणू त्यांची कहाणी 6 या आकड्यातच लिहिली. त्यांचा संपूर्ण राजकीय प्रवास सरळ नव्हता. सत्ता, विरोध, संघर्ष, पुन्हा सत्ता आणि पुन्हा बदल असा हा प्रवास सुमारे 6 मोठ्या टप्प्यात विभागलेला असे मानले जाते. आज जेव्हा अजित पवार यांचं नाव घेतलं जातं तेव्हा लोक एकच गोष्ट म्हणतात, हा नेता म्हणजे 6 आकड्यांचा योगायोग. मीडिया, सोशल मीडिया, श्रद्धांजली पोस्ट आणि व्हिडिओमध्ये 6 हा आकडा वारंवार दिसतो. अजित पवार हे फक्त एक राजकारणी नव्हते, ते एक युग होते, एक प्रभाव होते आणि लाखो कार्यकर्त्यांची प्रेरणा होते. 6 वेळा उपमुख्यमंत्रीपद, 66 वर्षे 6 महिने 6 दिवस आणि महाराष्ट्राच्या राजकारणावर अमिट छाप सोडणारा हा नेता. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा आणि तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. असेच माहितीपूर्ण आणि भावनिक व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले राहा. धन्यवाद.